आम्ही 7-12 कोरा 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 करणार, पण आता शेतकरी आणि शेतकऱ्याचा परिवार म्हणतोय खोटं खोटं तुम्ही बोलत आहात। तसंच कोल्हापूरला जेव्हा विधानसभेची सभा झाली होती इलेक्शनच्या आधी, तेव्हा एक फार मोठे नेते राज्याचे जे आज सत्तेत आहेत ते म्हणाले होते एक बार मैंने कमिटमेंट की तुम्हें खुद की भी नहीं सुनता, आणि इलेक्शन झालं तर कमिटमेंट बदलून टाकली आणि शक्ती मार्ग जे ते करणार नव्हते, कमिटमेंट केली होती आम्ही करणार नाही, फक्त कॉन्ट्रॅक्टरला शक्ती देण्यासाठी आणि त्यातून पैसा काढण्यासाठी या सरकारने दिलेला शब्द हा पाळला नाही। म्हणजे हे सरकार काय करतंय तर फक्त खोटं खोटं बोलतंय, दुसरं काही करत नाही। त्यामुळे आज सुद्धा आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने शेतकऱ्यांचे मुद्दे अधिवेशनामध्ये मांडणार आहोत आणि खऱ्या अर्थाने सामान्य लोकांची ताकद काय असते ही तिथं आम्ही दाखवून देणार आहोत। त्याच्याच बरोबर या सरकारने रात्रीच्या वेळेस एक GR काढला इलेक्शन झाल्या, जी पर हेक्टर मदत नुकसान भरपाई सरकारकडनं दिली जात होती ती इलेक्शनच्या आधी ही दुप्पट होती आणि इलेक्शन झाल्यानंतर एका GRच्या माध्यमातून गपचूप यांनी ती मदत 50% कमी केलेली आहे। म्हणजे शेतकऱ्याचं तिथं सुद्धा नुकसान आता जो का अवकाळी पाऊस आलेला त्याच्यामध्ये होणार आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने हे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत अतिशय नकारात्मक आहे। शेतकऱ्यांना कुठेही न्याय मिळावा असा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून केला जात नाही।